आता कसाला जायचं आहे मला दीड ते पावणे 2 तास झाले इथे बसून आहे. एक पण गाडी नाही. चौकशी केली तर काय माहिती पण व्यवस्थित भेटत नाही. आता उन्हात असं तडमडत बसावं लागलं इथे या वयामध्ये. आपलं नाव कसं? नाही, काहीच नाही. फक्त एक रत्नागिरी मालवण रत्नागिरी कॅन्सल झाली, त्याची फक्त अनाउन्समेंट केली आहे बस. मी आता या ठिकाणी मला इथे कुडाळला जायचं आहे. कुडाळहून पुढे तिथे घावनाळहून गाव आहे, तिकडे जायचं आहे. परंतु मी आता या ठिकाणी 1 ते दीड तास इथे उभा आहे. परंतु आज पावणे 2 वाजले तरी पण आत्तापर्यंत इथे एक बस पण नाही. कंट्रोलला त्या तिथे विचारलं असतं करणार असता ते सांगतात की 2:15 शिवाय गाडी नाही. म्हणजे अजूनही आपल्याला तिथे अजून अर्धा 1 तास तरी तिथे थांबावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये आज जो लोकांचं जे हाल होत आहेत, खरोखर आज ह्या सण उत्सव आहेत आणि लोक या ठिकाणी गावागावातून बाजार घेण्यासाठी किंवा इतर याच्यासाठी जात असतात. परंतु अशा पद्धतीने एस टी महामंडळाने की सांगितलेलं की जादा गाड्या सोडल्या ह्या सोडल्या, परंतु जादा गाड्या जर सोडल्या असतील तर त्या ठिकाणी आता ह्या गाड्यांचा 2-2 ते 3-3 तास आम्ही या प्रवास करत आहे. तशाच पद्धतीचं त्या ठिकाणी जे जैतापकर कॉलनी आहे आणि त्या जैतापकर कॉलनीत जो बस स्टॉप होता तो बस स्टॉप त्या ठिकाणी रद्द झालेला आहे. ITN केलं असं त्या ठिकाणी सांगण्यात जातं. हे कुठेतरी त्याच्यामधला संदर्भ हे 40 वर्षापासून ती त्या ठिकाणी बस आहे आणि त्या ठिकाणी जी कॉलनी आहे ती जैताप कॉलनी वरच त्या ठिकाणी मध्य ठिकाण आहे आणि अशा ठिकाणीचं ते तिथं बस स्टॉपचं कमी केलं. आपण शासनाला आपल्या माध्यमातून खरोखर तुमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आमच्या ज्या काही समस्या आहे त्या आपण कुठला हे मीडिया जे तुमच्या हे TV9च्या मीडियातून आपल्या सर्व जनतेचे जे काय हाल होत आहे ते आपण या ठिकाणी दाखवत आहात. त्याबद्दल आपलं सर्वांचं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यापुढे जे होणारे जे हाल आहेत ते आपण तुमच्या माध्यमातून दूर होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आपलं नाव कसं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.